नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या उपस्थितीत वर्ल्ड बँक टीम, मित्रा टीम, प्रीमो टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते. वर्ल्ड बँक टीमचे जोलांटा, अनूप सिन्हा टिजार्क तर मित्रा टीमचे प्रतिनिधी म्हणून संदेश बारभोळे, हर्षवर्धन देसाई तसेच प्रीमोचे अजित ओक, सतीश कुलकर्णी, सुप्रिया देशपांडे, संदेश चव्हाण यांनी वर्ल्ड बँक टीम तसेच मित्रा टीम, प्रीमो टीम यांनी माननीय आमदार राजाभाऊ जगदाळे स्थायी समिती सभागृहात पुराच्या पाण्यामुळे प्रभावित क्षेत्रातील पूर नियंत्रण आणि शहरातील साठलेल्या पाण्याचा निचरा करणे याबाबत सादरीकरण केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शामरावनगर येथील कालिका नगर, गंगोत्री नगर या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पावसाळी गटार, शेली नाला अंशतः काँक्रिटीकरण आणि खोलीकरण, अंकली येथील नाला अंशतः काँक्रिटीकरण आणि खोलीकरण करणे तसेच मिरज वडी नाल्याचे खोलीकरण करणे इत्यादी बाबीकरिता साधारणपणे 468 कोटींचा इतक्या रकमेचा प्राथमिक अंदाजाचा DPR बाबत सादरीकरण करण्यात आले. कृष्णा नदीवरील शेरी नाला येथे ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी सरकद्वार बसवून नदीपात्रातील पाणी नियंत्रण करण्यात येणार आहे. शामरावनगरमधील वरील बाबींचा विचार करून अंतिम DPR होणार आहे. सदरच्या टीमने शामरावनगर, गंगोत्रीनगर, शेरी नाला इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या आहेत. यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक संचालक नगररचना मुल्ला, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, मुख्य लेखापाल अभिजित मेगडे, सहाय्यक आयुक्त नकुल जकाते, डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, डॉक्टर रवींद्र ताटे, अभियंता महेश मदने इत्यादी उपस्थित होते.